आज मी तुमच्याशी अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहे, जिचं नाव आपण खूप वेळा ऐकलंय, पण प्रत्यक्षात ती काय आहे, हे फारच थोड्या लोकांना समजलं आहे. तो विषय आहे विपश्यना. काही लोक म्हणतात, की खूप भारी आहे. काही म्हणतात, की खूप अवघड आहे. तर काही जण फक्त ऐकूनच घाबरतात. 10 दिवस शांत बसायचं? अरे, ये बात तो अपने बस की नाही आहे. तर आज मी तुम्हाला ना भारी शब्दात सांगणार आहे, ना कोणाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज मी फक्त एक सामान्य व्यक्तीला विपश्यनेबद्दल जी माहिती शेअर करायला पाहिजे, ती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. थोडा विचार करा. आपण आयुष्यात काय शोधतो? तर शांतता, सुख आणि समाधान. पण गंमत अशी आहे मित्रांनो, की आपण सगळे हे बाहेरच्या जगामध्ये शोधत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं वाटतं, की पैसे वाढले, नोकरी मिळाली, नोकरीत प्रमोशन मिळालं, आपली बदली झाली, मनासारखी व्यक्ती मिळाली, तर आपल्याला सुख, समाधान आणि शांती या गोष्टी मिळतात. पण तरी आपलं मन आतून शांत होतं का? आणि खरी सुरुवात विपश्यनेची इथूनच होते. विपश्यना म्हणते, की बाहेरचं बघणं थांबव आणि आतून बघ. तर विपश्यना म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर विपश्यना म्हणजे स्वतःला पाहण्याची सवय लावणं. म्हणजे बघा, आपल्याला राग येतो, पण हा राग का येतो हे आपण पाहत नाही. आपण दुखावतो, पण दुखावण्याआधी मनात काय घडतं हे आपण पाहत नाही. विपश्यना नेमकं आपल्याला हेच पाहायला शिकवते. कोणाला दोष न देता किंवा स्वतःला दोष न देता फक्त निरीक्षण करत राहणं, जसं आपण आरशात पाहतो तसं. तर विपश्यना हा पाली शब्द आहे. वि म्हणजे विशेष आणि पश्यना म्हणजे पाहणं. म्हणजे थोडक्यात काय, तर विशेष पाहणं म्हणजे थोड्या वेगळ्या नजरेने पाहणं. भावनेत बुडून नाही, विचारात अडकून नाही, तर शांतपणे पाहणं. जसं एखादं मूल नवीन गोष्ट पाहत असतं, अगदी तसं. तर या विपश्यना साधनेचा इतिहास आपण जाणून घेऊया. ही साधना भगवान गौतम बुद्धांनी शोधलेली नाही, तर ती अनुभवलेली आहे. त्यांनी सर्वप्रथम स्वतःवर याचे प्रयोग केले आणि त्यातून जे सापडलं ते सर्वसामान्यांसाठी त्यांनी खुलं केलं. त्या काळात धर्म, जात, वर्ग यांचा काही अडथळा नव्हता. त्यानंतर ही साधना हळूहळू भारतामधून हरवली, पण म्यानमारमध्ये मात्र ती टिकून राहिली आणि तेथून गोयंका गुरुजींनी ती पुन्हा आपल्या भारतामध्ये आणली. आता विपश्यना म्हणजे काय नाही हे आपण नीट समजावून घेऊया. विपश्यना म्हणजे मंत्र नाही, पूजा नाही, धूप दीप नाही, देवाकडे मागणं नाही. इथे कोणी तुम्हाला काही मानायला सांगत नाही आणि इथे कोणी कोणावरती काही मान म्हणून जबरदस्ती करत नाही. इथे कोणी म्हणत नाही तू असं मान किंवा तसं मानू नको. इथे फक्त एकच गोष्ट शिकवली जाते, तो म्हणजे अनुभव. आपलं मन कसं काम करतं ते पाहणं हेच आपल्याला विपश्यनामध्ये शिकवलं जातं. आता आपण बघूया ही विपश्यना कशी शिकवली जाते. तर ही प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये होते. त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे शील. तर शील म्हणजे काय, तर आपलं वागणं. जर आपलं वागणं चुकत असेल तर आपलं मन कसं बरं शांत असेल. म्हणून काही सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. उदाहरणार्थ, हिंसा नको, चोरी नको, कामवासना नको, खोटे बोलणं नको, व्यसन नको, या गोष्टी शीलमधून शिकवल्या जातात. त्यानंतर दुसरा टप्पा येतो तो आनापान. आनापान म्हणजे मनाला स्थिर करणे. यामध्ये आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला शिकवतात. श्वास बदलायचा नाही, फक्त तो पाहायचा आहे
अनुभवायचं आहे. मन पळतं, परंतु पुन्हा श्वासाकडे यायचं असतं. मन भरकटत असतो. आपण श्वास घेत असताना आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात, परंतु पुन्हा आपण आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं असतं. आता आपण पाहूया तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे विपश्यना. विपश्यना हा म्हणजे आपल्या शरीरामध्ये नेमक्या काय हालचाली होत आहेत हे आपल्याला पाहायला शिकवलं जातं. आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या वेदना, संवेदना म्हणजेच त्या सुखद असतात किंवा दुःखद असतात. सुखद वेदना म्हणजे अशा की त्या आपल्याला हव्या अशा वाटतात, आणि दुःखद वेदना हे आपल्याला नकोशा वाटतात, कारण त्यातून आपल्याला दुःख निर्माण होतं. मग त्यात नियम फक्त एकच की आपण त्यांना कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. कारण विपश्यनेमध्ये शिकवलं जातं की तुम्ही समताभावामध्ये राहायचं. वेदना आल्या, सुखद आल्या किंवा दुःखद आल्या, तुम्ही समतेमध्ये राहायचं. वेदना आल्या त्यांना फक्त आपण अनुभवायचं आहे, त्या कोणत्याही असू दे, त्या सुखद असतील किंवा त्या दुःखद असतील, त्यांना फक्त आपण समतेमध्ये राहून पाहायचं असतं. हे विपश्यनेमधून आपल्याला शिकायला मिळतं. 10 दिवसाच्या विपश्यना कोर्समध्ये आपल्याला 10 दिवस आर्य मौन पाळावे लागते. ही आपल्याला दिलेली शिक्षा नाही, तर ही आपल्या मनाला विश्रांती आहे. कारण जेव्हा आपलं बोलणं थांबतं तेव्हा आपलं मन बोलायला लागतं. कठीण वाटतं, पण पहिले 2-3 दिवस खूप अवघड जातात, पण त्यानंतर एक वेगळी शांतता लाभते. अडचणी. विपश्यना कोर्ससाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी अडचण येत असते. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, परंतु सर्वांना येणाऱ्या कॉमन अडचणी म्हणजे आपण इथे कोणाशी बोलत नसल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये सतत विचार वाढत जातात. तसेच आपण केलेल्या आपल्या आयुष्यामधील चुका आपल्याला आठवू लागतात. त्याच्यामुळे कधीकधी असं होतं की आपल्याला त्या चुका आठवून रडूसुद्धा येतो, त्या व्यक्तीची आठवण येते. परंतु ह्या सगळ्या काही चुकीच्या गोष्टी नाही आहेत. तर ह्या विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये असलेले विकार हे यातून बाहेर पडतात. विपश्यना आणि धर्म. बऱ्याच लोकांना शंका असते की विपश्यना केल्यानंतर आपल्याला धर्म बदलायला सांगतात की काय. तर धर्म ही संकल्पना नक्की काय आहे हे मुळात विपश्यनेमध्ये आपल्याला शिकवलं जातं. धर्म कसा सार्वजनिक आहे हे आपल्याला विपश्यनेमध्ये शिकवलं जातं. विपश्यना कोर्समध्ये धर्म परिवर्तन केले जात नाही. सर्वसामान्य लोकांमध्ये हा एक खूप मोठा गैरसमज आहे. विपश्यना कोणालाही धर्म बदलायला सांगत नाही, तर ती माणूस बदलायला मदत करते. माणसातील असलेले विकार काढून टाकायला मदत करते. विपश्यना कोणी सांगितले म्हणून मानायची नाही, तर ती स्वतः करून पाहायची आणि स्वतः अनुभवायची गोष्ट आहे. एकदा तिचा अनुभव घेतला की शब्दांची गरज उरतच नाही. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळालं असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सबका मंगल हो. बी हॅप्पी.